1 जून 1966 साली शेतकरी कुटुंबात जन्माला आपण आलात. अगदी लहानपणापासून शांत सौम्य, आईवडिलांवर प्रचंड प्रेम करणारा, सर्वांचा विचार करून सर्वांना धरून ठेवणारा हा युवक या कुटुंबात सर्वांच्या आवडीचा झाला. जीवन हे समुद्रासारखं असतं. समुद्रात जसं लाटा उसळतात असतात तशा उंच सखल लाटा यांच्या जीवनात आल्या. 8 एप्रिल 1987 साली सद्गुरू श्री वामनराव पै यांच्याकडून अनुग्रह झाला. 360 डिग्रीमध्ये पूर्णपणे यांच्या जीवनात बदल झाला. दुधात जर केशर, बदाम, ड्रायफ्रूट असतील तर दुधाला खूप सुंदर चव येते. त्या दुधात जर अमृत मिसळले तर सद्गुरूं मिळाल्यावर त्यांना हे अमृतमय जीवन झाले. परमार्थ हा तरुणपणातच करायचा असतो. त्याला तसेच तुमचं उदाहरण आहे. बालपण तरुणपण गावाकडे कोकणात गेलं असल्याने गायन आणि वाजवण्याची आवड मूळ गावाच्या मातीतून मिळाली आणि देवाच्या नदीत जाण्याचा हाच उत्तम मार्ग ठरला. प्रेमळ स्वभाव, लोकांचं भलं करण्याची आणि झालेलं भलं पाहण्याची तुमची आवड, बोलण्यात गोडवा, सद्गुरू तत्त्वज्ञान स्वतः आचरणात आणून ती समाजापुढे नेण्याची तळमळ, उत्कृष्ट गायन, उत्तम वादन, ह्या अशा अनेक गुणांमुळे भरलेलं आणि भारलेलं व्यक्तिमत्व तुमचं. मूर्ती लहान असली तरी आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द बाळगणारे तुम्ही. आजपर्यंतच्या जीवन प्रवासात अनेक अडचणी, समस्या आल्या तरी सद्गुरू कार्याच्या खुंट्याला बांधून घेतल्यामुळे वाऱ्याची झुळूक येऊन जावी आणि त्याचा कुठे लवलेशही नसावा, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनात सद्गुरुभावाने, नामाने आणि अत्यंत सद्गतीने अंतःकरणाने तुम्ही भगवंताला आपल्या हृदयात कैद केल्यामुळे परमात्मा पांडुरंगाला कुठं जाता येईल तर नवलच. समाज पुरुषाकडून तुम्हाला 2018 साली शहापूर येथे कीर्तनरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ठाण्यातील जय परशुराम सेना व भांडूपमधील अथर्व कला मंच यांनी तुम्हाला सन्मानपत्र देऊन तुमचा गौरव केला. असं एखादं रत्न जेव्हा आपल्या संपर्कात असतं तेव्हा जीवन जगण्याचा अनुभव येतो, काही ओरजतो असतो. सद्गुरू नेहमी सांगतात असतात की जीवनविद्या ही रत्नाची खाण आहे आणि त्यात एक रत्न आज आपल्या सेवेत, आपल्या संपर्कात आहे. दिसायला आणि असायला अशा गोष्टी माणसाच्या. आज वाढदिवस आहे. आता ही व्यक्ती कोण मात्र ओळखायची. ते आहे अबू महाराज परब, जीवनविद्या मिशनचे प्रवचनकार अबू महाराज परब. दत्ताराम परब हे त्यांचं नाव आहे. दत्ताराम परब डोंबिवलीकर, परंतु त्यांना अबू या नावाने ते खूप प्रसिद्ध आहे. जीवनविद्या मिशनचे ते प्रचार आणि प्रसारक व प्रवचनकार आहेत. त्यांना 87 न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा. कांदळी गावातील ग्रामस्थ व वाल्मिक जाधव साहेब यांच्या जाधव परिवाराकडून लाख शुभेच्छा.